लाख मेले ते चालतील पण लाखांचा पोशिंदा मरू नये असं म्हणतात. आज महाराष्ट्र दुःख सागरात कोसळलाय. त्याचं कारणच एक आहे की कितीतरी वर्षांनी एखादं नेतृत्व असं तयार होतं आणि ते अचानक काळाच्या पडद्यावर जातं. त्यावेळेस हातबल असतो माणूस. आज महाराष्ट्र असं शोकसागरात बुडालाय. त्याचं कारण एक आहे, अजित पवार जे महाराष्ट्राचे रोखठोक नेते, कार्यकर्त्यांचा आधार, महाराष्ट्राच्या गावोगावात जसं शरद पवारांना प्रत्येक गावातली व्यक्ती ओळखते की शरद पवार ज्या प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याला, आमदार खासदाराला नावानिशी ओळखतात, तसं नेतृत्व, एक दिलदार माणूस, महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रश्नाची जाण असलेला माणूस, महाराष्ट्राचे 6 वेळा उपमुख्यमंत्री असलेला माणूस म्हणून अजित पवार. अचानक आज सकाळी विमान अपघातामध्ये बारामतीला विमान लँड होताना त्याचा स्फोट होतो. त्याच्यामध्ये अजित पवारांसह 6 जण जागेवरती जातात. प्रत्येक नेता रडतोय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार खासदार अक्षरशः ढासाढासा रडतात. त्यांचे कार्यकर्ते बारामतीमधलं आता सगळं आपण दृश्य जर पाहिलं तर सगळे इतके शोकाकुल आहेत. इतका अचानक असा आघात सर्वांवरती झाला. नुसता बारामतीवरती, महाराष्ट्रावरती नाही, पिंपरी चिंचवड त्या बाबतीमध्ये अक्षरशः पोरकळ झाल्यासारखी परिस्थिती आहे. 1992 पासून तर आतापर्यंत, म्हणजे 2017 पर्यंत मग आपण लागल्यास, तर पिंपरी चिंचवडवर बारामतीच्या बरोबरीत प्रेम करणारा एक नेता गेला. मग पिंपरी चिंचवडवरती प्रदीर्घ काळ राज्य केलेले अजित पवार आज आपल्यामध्ये नाहीत. अजित पवारांच्या त्या आठवणी, अजित पवारांचा स्वभाव, त्यांची कार्यशैली, त्यांच्या सभा, त्यांचे भाषणातले रोखठोक प्रश्न, पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांची फिरकी घेतानाचे अजित पवार आज सगळं डोळ्यासमोर उभं राहतंय. अगदी 15 दिवसापूर्वीच त्यांची PCB साठी निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने जी मुलाखत घेतली आजही आठवतोय. अजित पवारांच्या ह्या आठवणी जागवण्यासाठी खास माझ्यासोबत आहेत पिंपरी चिंचवडमधील ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातवडेकर. नंदू, तुझं स्वागत आहे. नमस्कार. नंदू, तुझ्या काय भावना आहेत नेमक्या? अजित पवार गेले हे म्हणजे एकदम शॉकिंग. सकाळी चहा पिता पिता मला अचानक फोन आला की अजित दादा गेले. म्हणजे त्यावेळेस टीव्हीवरती सुद्धा ती बातमी नव्हती. टीव्हीवर फक्त अपघाताची बातमी होती. पण मला आतून ती माहिती मिळाली होती की ते जागेवरतीच संपलेले आहेत. अतिशय धक्कादायक आणि दुःखद अशा प्रकारची आणि अनपेक्षित अशी ही घटना आहे. आणि ह्याच्यामुळे केवळ मला, तुम्हालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसलेला आहे. एक अतिशय स्पष्ट वक्ता, मिस्किल स्वभावाचा, ग्रामीण ढंगाच्या शैलीमध्ये लोकांना आवडणाऱ्या भाषेमध्ये त्यांच्याशी हितगुज करणारा अशा प्रकारचा नेता, स्पष्ट वक्तेपणाबरोबरच अभ्यास असलेला, तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या पक्षाच्याच नव्हे तर विरोधी पक्षातल्या सुद्धा प्रत्येक कार्यकर्त्याला ओळखणारा, त्या दुसऱ्या पक्षांची, आपल्या पक्षाबरोबर दुसऱ्या पक्षांची ताकद ओळखून असणारा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रशासनावरती जबरदस्त पकड असलेला असा नेता दुसरा होणं नाही. आणि मला सगळ्यात जास्ती वाईट वाटलं की महाराष्ट्रामध्ये प्रमोद महाजन असतील, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, हे असे अनेक नेते गेले, अकाली गेले. आणि त्याच्यामध्ये आता उदयास येत असलेलं चांगलं नेतृत्व, अनुभवी प्रगल्भ असं तयार झालेलं अजित पवारांसारखं एक नेतृत्व आपल्यातून गेलं, ह्याचं साहजिकच मला खूप वाईट वाटतं. त्यांच्या कुटुंबियांना याच्यामधून सावरण्याची परमेश्वर ताकद देवो आणि दादांच्या आत्म्याला शांती मिळो अशी मी प्रार्थना करतो. प्रामुख्याने आपण जर पिंपरी चिंचवडच्या बाबतीमध्ये पाहिलं, महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये ठीक आहे, 1992ला ज्यावेळेस बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पिंपरी चिंचवडचा सहभाग होता त्यावेळेस शरद पवारांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून अचानक खाली यावं लागलं. आणि त्यावेळेस बारामती लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली. तिथे अजित पवारांचा राजकारणामध्ये प्रवेश झाला 1992ला. अजित पवार अत्यंत नौखे होते, एकदम तर्राबाण नेता, राजकारणामध्ये अगदी हरहुन्नरी म्हटलं तरी हरकत नाही, मिश्किल स्वभावाचा, रोखठोक, कोणाचाही मुलाहिजा न ठेवणारा. मुळात शरद पवारांच्या तालमीमध्ये तयार झालेलं हे नेतृत्व, कसलेलं नेतृत्व, गेल्या 30-35 वर्षामध्ये अजित पवार, ठीक आहे आता राष्ट्रवादी 2 स्वतंत्र झाल्या वगैरे तो राजकारणाचा भाग झाला, पण पवार साहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेले अजित पवार 6 वेळा उपमुख्यमंत्री होते. आणि पिंपरी चिंचवडमध्ये पाहिलं तर मी फक्त त्याची 2-3 उदाहरणं देतो. मी पूर्वी सामनामध्ये काम करायचो नव्हतो.
तर सामनामध्ये काम करताना संजय राऊत हे माझे साहेब होते, पिंपरी चिंचवडचा मी प्रतिनिधी होतो. संजय राऊत एकदा MIDC गेस्ट हाऊसला मुक्कामला आले होते आणि त्यांना रोज सकाळी पहाटे चालायला जायची सवय आहे. त्यांनी 4-5 किलोमीटर रोज चालणं हा त्यांचा उपक्रम आहे. ते सकाळी चालून फिरून आले, आवरून बसले होते. मला 9-9:30ला बोललो होतं गप्पा मारायला. मी गेलो तिथे बसलो. म्हटलं काय रे पिंपरी चिंचवड तुमच्या अजित पवारने काय जबरदस्त केलेलं आहे. म्हटलं का सर? म्हटलं अरे कुठेतरी बाहेर फॉरेनमध्ये आल्यासारखं वाटतंय. मी सकाळी फिरायला गेलो, मी पाहिलं पिंपरी चिंचवडचे रस्ते इतकं प्रशस्त, इतकं सुंदर शहर वाटलं. तुम्ही उगीच त्यांना नाव ठेवताय. ते आता बातमीदार म्हणून आपण बातमी चुका काढायचं आपलं काम असतं. पण त्यांनी ती रिएक्शन दिलं. मी सुद्धा शॉक झालो. म्हटलं अरे खरंच म्हणजे बाहेरून येणाऱ्या माणसांना पिंपरी चिंचवड इतकं चांगलं वाटतंय. अगदी बरोबर. सारखा माणूस जाणकार पत्रकार, ते खासदारानंतर झाले, त्यांना जर पिंपरी चिंचवड इतकं चांगलं वाटतंय. इव्हन बाहेरून येणाऱ्या कोणाही नेत्याला, विदेशी पाहुण्यांना पुण्यापेक्षा पिंपरी चिंचवड जास्त भावायचे. त्याचं कारणच इथल्या रस्ते, प्रशस्त रस्ते या शहराचे कोणी केले असतील आणि त्या रस्त्यांमुळे शहराला आज जे वैभव प्राप्त झालं तर क्रेडिट गोज टू अजित पवार. त्यांची ती कायम स्मृती आहे. या शहरात आज 150वर उद्यान आहे. या पिंपरी चिंचवड शहरामध्ये म्हणजे प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांचं सुरुवातीचं नेतृत्व, त्या काळात त्यांच्या काळात YCM हॉस्पिटल किंवा रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, हात्रे सभागृह, पण नंतरच्या काळामध्ये पूल, उड्डाण पूल आणि बाकी जी काही प्रशस्त डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर जे डेव्हलप झालं त्याच्यामुळे मुंबई पुण्याचा लोकांचा ओढा जो पिंपरी चिंचवडकडे वाढला. पुण्यातलं लक्ष्मी रोडची बाजारपेठ अख्खीच्या अख्खी आता पिंपरी चिंचवडमध्ये आली. मुंबईमधल्या, पुण्यामधल्या नव्हे तर देशातल्या मोठ्या मोठ्या ब्रँडेड कंपन्या त्या पिंपरी चिंचवडमध्ये मॉल, मल्टिप्लेक्स किंवा आता जे काही वैभव दिसते ते गेल्या 8-10 वर्षातलं नाहीये. 30-35 वर्षापूर्वी जे फाउंडेशन केलं, जे प्रदीर्घ दूरदृष्टीचा नेता अजित पवारांना का म्हणतात, तर त्यांनी पाहिलं की हे शहर किती वेगाने वाढतंय, इथे काय काय असायला पाहिजे, त्या अँगलने जी सगळी डेव्हलपमेंट केली त्याचं फलित आता दिसते आणि पिंपरी चिंचवडची भरभराट दिसते. म्हणजे खरंच बरोबर आहे ना. त्यामुळेच महापालिकेला सुद्धा स्मार्ट सिटी पुरस्कार मिळाला त्या काळामध्ये. आणि नंतरच्या काळामध्ये सुद्धा आपण पाहिलं की 61 मीटर पुणे मुंबई महामार्ग व्हावा, सगळ्यात उत्तम यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेमध्ये तसा ठराव केला. त्यावेळेस मला आठवते की आजमबाई पानसरे व्यापाऱ्यांच्या बाजूने उभे राहिले आणि त्यांनी व्यापारी जगले पाहिजेत म्हणून त्याला विरोध केला. पण अजित पवार, दिलीप बंड साहेबांच्या पाठीशी उभे राहिले का की शहराच्या दृष्टीने ते अतिशय महत्वाची गोष्ट आहे. रस्ता रुंदीकरण महत्वाचं आहे. आणि दादांच्या डोक्यामध्ये विकासाचं एवढं व्हिजन होतं की आत्ताच्या निवडणुकीत तुम्ही पाहिलं असेल की दादांनी तोच मुद्दा मांडला की आमची महापालिकेमध्ये सत्ता असताना आम्ही विकासाचं एक व्हिजन ठेवून काम केलं आणि भाजपच्या काळामध्ये कुठलंही व्हिजन दिसत नाही, म्हणून आम्ही आमच्या काळामध्ये 61 मीटर केलेले रस्ते भाजपच्या काळामध्ये अरुंद केले जात आहेत आणि पदपथ मोठे केले जात आहेत. हरित सेतूच्या नावाखाली पूर्ण शहराची वाट लावायचं काम भाजपने केलंय असं दादांनी त्यावेळेस वक्तव्य केलं. आणि तुम्हाला सांगतो हे मोठे मुद्दे झाले, पण चुकीच्या केलेल्या कामांचं सुद्धा कबुली देण्याचा मोठेपणा दादांच्या मनात होता. चिंचवड गावातला जो PN गाडगीळच्या तिथला चापेकर चौकातला उड्डाण पूल झालेला आहे, तर तो उड्डाण पूल चुकीचा झाला आणि त्याच्यामुळे त्या पुलावरनं 4च लोक जातात आणि 4च लोक येतात, ही भावना दादांनी त्यांच्या भाषणामध्ये व्यक्त केली. पुणे विद्यापीठाचा पूल सुद्धा चुकीचा झाला आणि रस्ते विकास महामंडळाच्या वतीने करण्यात आलेला वाकडचा पूल सुद्धा आज ना उद्या आम्हाला पाडावे लागणार आहे. ठीक आहे, 4 विकास कामं करताना आमच्याकडनं सुद्धा चुका होऊ शकतात. बाबांनो, आम्ही सुद्धा शेवटी माणसं आहोत. हे दादांचे म्हणजे असे शब्दशः एक असे शब्द आहेत ना मनामध्ये, अंतःकरणात हे झालेत, असे गिरट्या घालतायत की दादा काय काय बोलले शहराच्या विकासाच्या दृष्टीने. आता पण महापालिका निवडणुकीमध्ये त्यांनी इतके बारकाईने सगळे मुद्दे मांडले होते. काही लोकांनी ते मनाला लावून घेतले, त्यांना चुकीच्या पद्धतीने उत्तरं दिली गेली. पण दादा सुद्धा म्हटले, जेव्हा आपण विचारले की दादा तुम्ही ज्यांच्यावर टीका केली ते तुमच्यावरती खालच्या भाषेमध्ये बोलले, तेव्हा ते म्हटले अरे मी त्याच्यावर टीका केली त्याच्यामुळे तो माझ्यावर टीका करणार. इतका म्हणजे मनमोकळ्या स्वभावाचा माणूस, मॅच्युअर्ड, परिपक्व नेता तयार झाला होता. आत्ताची गंमत सांगतो, आता पहिली जी पत्रकार परिषद झाली तर त्या दादांची म्हणजे विकासाची गाडी एकदा सुटली ना, दादांना त्याचं फार अप्रूप होतं. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची किंवा काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना महापालिकेमध्ये जी विकास कामं झाली ह्याचं दादांना प्रचंड कौतुक होतं. आणि मग ते JNNURM चा पैसा मी कसा आणला हा एक इतिहासच ते धगधगता लोकांपुढे उभा करायचे. आणि आपल्या पत्रकार परिषदेत पहिल्याच दादा तासभर बोलत होते
जगदीश पहिलाच. शेट्टींच्या हॉटेलला झालेल्या. तर मी सगळे मला म्हटले की दादांची गाडी जरा थांबवायला पाहिजे म्हणून मी एक प्रश्न विचारायचा म्हणून. तर ते दादा म्हटले, अरे बाबा थांब जरा थांब, मला बोलू दे. म्हणजे ही जी स्टाईल होती त्यांची की आपलेपणा वाटायचा कुठेतरी त्याच्यामध्ये, असं काय अंगावरती कोणाचे खेकसायचे नाही किंवा काय. आणि वेगवेगळे पैलू त्यांचे दादांशी भेटल्यानंतर मला माहिती झाली. खूप पत्रकारांची फिरकी भारी घ्यायची. पत्रकारांची घ्यायची आणि अनेक किस्से दादांच्या संदर्भातले आहेत. म्हणजे त्यांच्या स्पष्ट वक्तेपणाच्या संदर्भातले आहेत, पत्रकारांची फिरकी घेतलेले आहेत. स्पष्ट वक्तेपणाच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, R.R. पाटील तंबाखू खायचे, त्याच्यावरनं त्यांनी कडक शब्दामध्ये त्यांना समज दिली. महाराष्ट्रभर काही जणांनी म्हणजे दोन्ही बाजूने चर्चा केली तरी ते दबले नाही. त्याच्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार राज्यामध्ये असताना मागास भागाचा अनुशेष भरून काढण्यासंदर्भात एका सचिवांनी परस्पर सर्क्युलर काढलं होतं. तर दादा त्याच्यावरती म्हणले की असल्या कुठल्या तरी तीनपट अधिकाऱ्यांनी काढलेलं सर्क्युलर माझ्यावर तरी बंधनकारक नाही. हे जे स्टाईल मध्ये त्यांनी सांगितलं ना, ते फार महत्वाचं होतं. आणि मराठमोळा माणूस होता, ठीक आहे, त्या पदावर बसलेल्या व्यक्तीने ते बोलणं ठीक नाही, पण दादा एकदम ग्रामीण भागातला रांगडा माणूस होता. धरणातल्या याच्या संदर्भातलं वक्तव्य तुम्हाला आठवतं, धरणात पाणी नाही तर मी काय मुतुका देते, हे वक्तव्य तुम्ही आम्ही पण बोलतो, कोणी बोलतो, पण ते दादांच्या तोंडी शोभत नव्हतं म्हणून त्याचा इश्यू झाला. पण दादा नंतरच्या काळातलं तुम्हाला सांगतो गंमत, आता मध्यंतरी पण दादांनी त्याच्यातून एवढा धडा घेतला. आता तर राष्ट्रवादी काँग्रेस दोन वेगळ्या झाल्या, तेव्हा दादा तेव्हा दादा म्हणाले की बाबांनो, आता मी काही वेडावाकडं बोलायला लागलो की पहिलं मी हे करतो, सावरतो स्वतःला, असं काही बोलू नको, माझा मेंदू मला प्रेरणा देतो, कारण त्यावेळेस काका तरी होते सांभाळून घ्यायला, आता कोणीच नाहीये. इतकं म्हणजे कालच्या अनुभवातून शान होण्याची हे मानसिकता त्यांच्याकडे होती. वारंवार त्या चुका करायच्या, अनुभवातून आलं. अनुभवातून सुरुवातीला चूक झाली तर त्यावेळेस ते कराडला जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर दिवसभर मौनव्रत धारण करून, म्हणजे कसं असतं, लोक तुमच्याकडे पाहतात. महाराष्ट्र त्या अँगल मधून अजित पवारांकडे पाहत होतो की राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून. बरोबर, ठीक आहे, आता भाजपचे देवेंद्र फडणवीस आहेत, परंतु पर्याय दुसरा कोण असेल तर अजित पवारांचं नाव काय. पण दुर्दैव आहे की महाराष्ट्राला अशा एका चांगल्या उत्तम प्रशासक असलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी पाहण्याचं भाग्य लाभलं नाही. तुम्ही आम्ही सगळ्यांनी स्वप्न पाहिलं आणि मग कधी पालकमंत्री, कधी उपमुख्यमंत्री, अशाच पदांवरती आपण त्यांना पाहत आलो. खूप त्यांच्या अशा आठवणी आहेत. एकदा तुम्हाला सांगतो, आजमबाई पानसरे यांना काँग्रेसच्या वाटेवरती येते आजमबाई पानसरे, मग त्यांना शांत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने एक पद शोधून काढलं, ग्राहक कल्याण सल्लागार समितीचं अध्यक्षपद. तर ते बिंदू माधव जोशींकडे शिवसेना भाजप युतीच्या काळामध्ये होतं. ते ग्राहक चळवळीतले होते, आजमबाई काही चळवळीतले नव्हते ना, ग्राहक चळवळीतले. तरी पण काही जणांनी त्यांना सांगितले नाही, बिंदू माधव जोशींसारख्या एवढ्या चांगल्या माणसाकडे ते पद होतं तर आपण ते घ्यायला हरकत नाही, लाल देवा अमुक. तर ते पद मिळाल्यानंतर त्याचा पदभार स्वीकारण्यासाठी आजमबाई मला म्हटले की नंदू येतोस का बरोबर. घनश्याम शेलार होते काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे निरीक्षक, आणि मग त्यांनी उद्धव वडसाळकरांनाही घेतलं. तर आम्ही गेलो तिथे. गेल्यानंतर आम्ही बाहेरच थांबलो. आजमबाईंनी बुके वगैरे घेतला, तो गेले आणि अजितदादांकडे त्यांनी तो बुके दिला आणि त्यांचा सत्कार केला, फोटो वगैरे काढले. आणि आजमबाईंना विचारलं दादांनी, कोण आलंय, बरोबर कोणाच्या आलात, म्हणजे कोण कोण आले, अजून कार्यकर्ते आहेत का. तर बाई म्हटले नाही, ते दोन पत्रकार आहेत, सातरोडेकर आणि भरसळकर. त्यांनी शिपाईला पाठवलं, ते सातरोडेकर आणि भरसळकरला मला बोलवले. आणि म्हटलं आमचं काय काम नाही, तुम्हाला पक्ष म्हणून काही बोलणी करायची, बोलाचाली करायची असतील, कारण आजमबाई नुकतेच काँग्रेसच्या वाटेवर होते आणि आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थांबून ठेवायचं काम तुम्ही केलं, तर तुमचे संघटना बांधणीच्या दृष्टीने काही चर्चा असेल तर आम्ही कशाला तिथे, आम्ही आपलं आजमबाईंबरोबर आलेलो आहे, नंतर भेटतो आम्ही शहरात आल्यावरती. दादांनी परत निरोप पाठवला. परत आम्ही आतमध्ये गेलो. दादा म्हटले, अरे पत्रकार मित्रांनो, एवढं का आपलं रिलेशन लांबचं आहे, शहरामध्ये घाई गडबडीमध्ये मी तुम्हाला भेटत असतो, इथे कधीतरी आमचा येऊन चहा पीत जा. बसले आणि दादा असे दिवाण जे असतात ना, असं जुन्या स्टाईल मध्ये, म्हणजे असं वरती हे करून जमिनीवरती बसून, याच्यावरती त्या गादीवरती बसून असं फायलींचा एवढा मोठा निपटारा केला अजितदादांनी. आता दरम्यानच्या काळात काहीतरी बोलायला हवं म्हणून मी दादांना बोललो, दादा केवढा मोठा निपटारा केला फायलीचा, बेल मारली त्यांनी पाठवला.
अरे बाबांनो आता बोलावं का नाही, परत तुम्ही बातम्या छापता, हा आमचा बाबा सह्याच करायला तयार नाही, याच्या हाताला लकवा भरलाय म्हटले. कोणाच्या? पृथ्वीराज चव्हाणांच्या. मग म्हटले मला कसं आहे, मी सांगितलंय मला की नको बोलू, तरी मला असं तोंडातून शब्दात जातात, पण हा बाबा कशावरच सह्या करायला तयार नाही. आता आपल्या शहरातला अनधिकृत बांधकामांचा प्रश्न बघा, मी म्हटलं करूया हा प्रश्न, तर तो हा बाबा म्हणतोय की नाही अनधिकृत बांधकामाला जास्तीचा EPS आहे ना, अधिकृत बांधकामाला कमी EPS आहे, लोक न्यायालयात जातील. अरे जायचं तेव्हा जाऊ देत ना, पण आमचं काम आम्ही करूया ना, मधला मार्ग काढूया ना, अशी त्यांची खूप मानसिकता होती. मला एक जाणवतो नंदू, अजित पवार हे एक असा नेता तयार झाले होते. म्हणजे आता काल देवेंद्र फडणवीस यांनी जी श्रद्धांजली वाहिली त्याच्यामध्ये एक वाक्य त्यांनी फार सांगितलं, अनेक वर्षानंतर असा एखादा नेता तयार होतो. हो, वसंतदादा पाटील मला आठवतात, वसंतदादा पाटलांचे उदाहरण म्हणजे वसंतदादा पाटलांचा ज्यावेळेस बालगंधर्व नाट्यगृहामध्ये त्यांचा गौरव होता त्यांच्या 75 निमित्ताने, तर त्यावेळेस वसंतदादा पाटील किती प्रॅक्टिकल आहेत याची उदाहरणं शरद पवारांनी सांगितली होती. शरद पवार त्यावेळेस त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये गृहराज्यमंत्री होते, की एखाद्या PSI ची बदली करायची तर शरद पवार सांगायचे त्याची 2 पोरं आहेत, त्याची घरी मोठी फॅमिली आहे, त्याची अमुक अमुक ठिकाणी पोस्ट क्लीन करा. वसंतदादा प्रॅक्टिकल ताबडतोब तो मान्य करायचे. वसंतदादा पाटील जसे तळागाळातून आलेले आणि कार्यकर्त्यांना सांभाळणारे नेते होते, आणि शरद पवारांसारखं एक प्रॅक्टिकल नेतृत्व, दूरदृष्टी पुरोगामी नेतृत्व, हे दोघांचं मिक्सचर म्हणजे अजित पवार तयार झाले होते. त्याच्यामध्ये त्यांनी पृथ्वीराज चव्हाण असू दे, उद्धव ठाकरे असू दे, यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणून जे काम केलेलं आहे, हे सगळ्याचा अनुभव जमेस असलेला एक नेता तयार झाला होता. ते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात होते तरी सुद्धा ते वारंवार सांगायचे की आम्ही शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर चालणारे आहोत. अगदी म्हणजे बरोबर. भाजपच्या थोडक्यात हिंदुत्व किंवा सनातनी सगळेच तुमचे विचार आम्ही स्वीकारलेत असे नव्हे, असं नाही, ते कायम अंतर ठेवूनच बोलायचे. बरोबर. हे एक त्यांचे वैशिष्ट्य होतं की त्यांनी त्यांच्या पक्षाची विचारधारा, तशी आयडियोलॉजी राष्ट्रवादीकडे काही नव्हती, परंतु शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ही आम्ही सोडलेली नाही. बरोबर, ते प्रत्येक सभेमध्ये ते निक्षून सांगायचे कार्यकर्त्यांना सुद्धा. बरोबर. तर त्यांचं एक ते वेगळे पण होतं की प्रवाहात राहून प्रवाह पतीत कसं राहावं हे ते शिकले होते शरद पवारांकडून. आणि शरद पवारांच्या तालमीत राहून सुद्धा कार्यकर्ते कसे घडवायचे, प्रत्येक कार्यकर्ता कसा मार्गी लावायचा, आणि प्रत्येक कार्यकर्त्याला त्याच्या कौटुंबिक ह्याच्यापासून सुखदुःखात सहभागी होणारा तसा एक नेता. पिंपरी चिंचवड मध्ये अनेक प्रसंग असे आहेत, अनेक घटना घडामोडी आहेत की इथल्या या शहरातले जो प्रत्येक कार्यकर्ता, नगरसेवक, आतापर्यंत गेले 20-25 वर्षात झालेले महापौर असू दे, स्टँडिंग चेअरमन असू दे, या वेगवेगळ्या समित्यांचे अध्यक्ष, शहराध्यक्ष असू दे, अजित पवारांना खडानखडा त्याची कुंडली सगळी माहिती असायची. जसं शरद पवारांना ग्रामीण भागातल्या प्रत्येक नेता, कार्यकर्ता, सरपंच माहिती असायचं, तसं आता सुद्धा मुलाखती घेताना कित्येकदा महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्याच्या मुलाखती घेताना त्या कार्यकर्त्याची अख्खी कुंडली दादा वाचून दाखवायची, नंतर ते करायचे की याला उमेदवारी द्यायची. बरोबर. आणि कितीतरी लोकांना मला आठवतंय की तो कार्यकर्ता इच्छुक असताना दादांनी सांगितलं की यावेळी तू नाही चालणार, तुझ्या मिसेसला उभी कर. मिसेसला तिकीट मागतोय तर सांगितलं नाही, ती नाही चालणार, तू उभं राहायला पाहिजे, आणि तो अधिकार आमचा आहे, शेवटी पक्षाचा, आम्ही निर्णय घेऊ, तू फक्त इंटरव्ह्यू द्यायचं काम कर, एवढं सांगितलं. आणि तुम्ही बघा निवडणूक काळात त्यांनी काही लोकांना स्वातंत्र्य दिलं, कोणी नाराज व्हायला नको, पण त्यांच्या मनामध्ये कुठेतरी वेदना होत्या. त्या सगळ्या वेदना त्यांनी महापालिका निवडणुकीनंतर पक्षाची जी बैठक घेतली त्याच्यामध्ये व्यक्त केल्या. त्याच्यातल्या 2-3 वेदना होत्या की अजित गव्हाणे, विलास लांडे यांनी त्यांच्या कोणी जवळच्यांना उभं केलं नाही निवडणुकीमध्ये, त्यामुळे लोकांमध्ये वेगळा संदेश गेला. मोरेश्वर भोंडवेला आणि नाना काटेला मी सांगितलं की तुमच्या मिसेसला उभं करू नका, तिथे जोडीला एखादी दुसरी महिला घ्या, त्यांची तुम्हाला मदत होईल. तर ते पण ऐकले नाहीयेत. आक्रमक बोला तर कोणीच बोलले नाही, मी एकटाच पळत होतो हे सांगितलं. म्हणजे त्यांच्या ज्या वेदना होत्या त्या त्यांनी व्यक्त केल्या. सगळ्यात महत्वाची वेदना होती त्यांची की अण्णा बनसोडे सारख्या मी एका छोट्या कार्यकर्त्याला विधानसभेचं उपाध्यक्षपद दिलं, पण अण्णा पण स्वतःच्या चिरंजीवासाठीच कष्ट घेत बसला, शहरात तो फिरलाही नाही, आणि तो जर फिरला असता तर 4-2 जागा निश्चित वाढल्या असत्या. आणि हे वास्तव होतं. म्हणजे आपण बघितलं की महापालिका निवडणुकीमध्ये एकटे अजित पवार अख्ख्या भाजपला अंगावरती घेत होते. नंदू, त्यांच्या ज्या 15 आता सभा झाल्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने, ज्या 15 सभा झाल्या त्याच्यामध्ये अजित पवार वाघ दिसले. म्हणजे यापूर्वी अजित पवार इतके आक्रमक कधी पाहिले नाही मी. आता मी 92 पासून, मी सुद्धा पत्रकारितेमध्ये 92 पासून आहे.
त्यापूर्वी पण केले, पण 92 पासून मी त्यांचं सगळी भाषणं, त्यांचे दौरे सगळे अटेंड केलेले आहेत. त्याच्यामध्ये या निवडणूक प्रचारामध्ये अजित पवारांनी टू द पॉइंट जे रोखठोक भाषणं केली ते आतापर्यंत पिंपरी चिंचवडमध्ये त्यांचा पहिल्यांदाच इतका आक्रमक रूप पाहिलं. बरोबर. त्यांना सगळ्यात जास्त पिंपरी चिंचवडमध्ये वाईट कुठे वाटलं की 2017ला राष्ट्रवादीची सत्ता जाऊन भाजपची सत्ता आली, त्यावेळेस त्यांनी 2-3 वेळा खाजगीमध्ये बोलून टाकलं, मी काय कमी केलं पिंपरी चिंचवडकरांना, म्हणजे माझं कुठं चुकलं असं ते वारंवार विचारायचे. म्हणजे ती त्यानंतर काही काळ त्यांनी पाठही फिरवली होती. नंतर त्यांनी पाठ पारच्या फिरवली. प्रचारामुळे परत ते दिसले शहरामध्ये आणि परत त्यांनी पाठ फिरवली होती आणि पारच्या प्रभाव. दुसरी सल त्यांना असे वाटते की मावळ लोकसभा मतदारसंघात 5 पवारांचा पराभव झाला, म्हणजे पिंपरी चिंचवडवासियांनी नाकारला तो भाग वेगळा, परंतु त्यावेळेस त्यांना आणखीन वाईट वाटलं की अरे माझी सत्ता गेली, परत पारचा पवार झाला, मी इतकं का म्हणजे पिंपरी चिंचवडला कमी केलं होतं. बारामतीच्या खालोखालनं मी बारामतीच्या बरोबरीत पिंपरी चिंचवडसाठी मी सगळे प्रोजेक्ट आणले, निधी आणला होता, तरी सुद्धा मला नाकारलं. हे त्यांना फार खंत वाटली. आणि यावेळेस त्यांना अपेक्षा होती की 2026 आताच्या महापालिका निवडणुकीमध्ये की आपल्याला चांगल्यापैकी इथं मायलेज मिळेल, सत्ता येईलच, ते तितके भ्रामक नव्हते, ते प्रॅक्टिकल जवळ पोहोचू सत्य. निवडणूक निकालानंतर सुद्धा किती जागा येतील या संदर्भामध्ये सहज एकदा खाजगीत त्यांच्याशी बोललो तर त्यावेळेस 550 पर्यंत आपण पोहोचू, 55 पर्यंत पोहोचू असं मी त्यांना एक अंदाज व्यक्त केला होता. तुमच्या तोंडात साखर पडो, म्हणजे सत्ता येईलच हे त्यांनी सुद्धा काही धरलं नव्हतं. तर त्यांना ही अपेक्षा होती, जागा कमी आल्या तो भाग वेगळा, काही चुका झाल्यात ते मान्य केलं, पण झालेल्या चुका मान्य करायचं इतका मोठेपणा त्यांच्यात होता आणि त्यातून सुधारणा करायची. महापालिका निवडणुकांचा निकाल लागला, दुसऱ्या दिवसापासून ते बाकी पराभव झाला, किती जिंकले ह्याचा विचार न करता जिल्हा परिषद निवडणुकांच्या ताबडतोब बैठका सुरू केल्या. इतकं प्रॉम्प्ट त्यांची कार्यशैली. माझी जी शेवटला कलासागर हॉटेलमध्ये मुलाखत मी त्यांची घेतली, 30-35 मिनिटाची मुलाखत. त्यावेळेस मी मुलाखत संपल्यावर त्यांना सहज एक प्रश्न विचारला, म्हटलं दादा तुम्ही काय खाता नेमकं? सकाळी 6ला उठून तुमच्या पहिल्या मुलाखती बैठका भेटीगाठी सुरू होतात आणि संध्याकाळी 11-12 वाजेपर्यंत इतकी एनर्जी येते कुठून? ते छदमीपणे हसले असे, काय नाही तुमच्यासारखंच खातो म्हटलं, दुसरं काय खातो. मला त्यांच्या कार्यशैलीचा एक विषय म्हणजे शरद पवार आपली प्रेस कॉन्फरन्स बघा सकाळी 8 वाजता त्यांनी आयोजित केली होती. आणि प्रत्येक वेळेस ते वेळ पाळायचे. 5 मिनिटं उशीर झाला तरी त्यांनी आल्या म्हटले की पत्रकार बांधवांनो मी तुमची माफी मागतो, मला 5 मिनिट उशीर झाला. 5 मिनिटासाठी नंदू. त्याच्या आधी त्यांच्या जिजाई बंगल्यावरती त्यांनी 4 मीडियाला अर्धा तासाच्या मुलाखती दिल्या. मी ज्यावेळेस चौकशी केली निघाले का म्हणून तिकडे, तर म्हटले 5:30ला पहिली मुलाखत, 5:30, 6, 6:30, 7:30, 8:30 अशा 4 मुलाखती सलग. मी त्यांना म्हटलं हे कसं काय सर्कल जमतं? खरं तर हे खाजगी बरंच काय बोलायचं होतं म्हणून एकदा मी त्यांना म्हटलं होतं की आपण निवांत पुन्हा एकदा PCB साठी मुलाखत करू, नक्की करू म्हटलं होतं. आमची मुलाखत राहून गेली. ती एक चुटपुट आहे की त्या माणसाचा 30-35 वर्षाचा प्रवास जाणून घ्यायचा होता की अजितदादा एक महाराष्ट्राला लाभलेलं असं एक व्यक्तिमत्व. तशी पाहिलं तर राष्ट्रवादी फुटल्यानंतर आणि ते मला त्याच्यात एक जाणवलं, अजित पवार हळवे फार होते मनाला, ते नारळासारखं होतं थोडक्यात, वरतून अगदी कठोर दिसायचे पण आतून मनाने हळवे होते, तितके फणसासारखे होते ते. कोकणातला फणस जसा असतो, वरून काटेरी असतो, आतमधून त्याचा गर खूप हवासा वाटतो प्रत्येकाला, त्याचा घमघमाट, त्याचा स्वाद हे खूप महत्वाचं असतं. तसं दादा ज्याला जवळ गेला जो माणूस त्याला कळलं. आपल्याला एक पहिलं म्हणजे 92ला जेव्हा आले मला वाटायचं फार कडक माणूस एकदम हळदीशी बोलतो बाबा, कधी कधी असं इन्सल्ट होतोय का काय असं वाटायचं. म्हणजे जसं राज ठाकरे किंवा चित्रपट अभिनेते नाना पाटेकरांशी बोलायला आपले पत्रकार काही असे नको माझा अपमान होईल का काय असे घाबरतात, तसं त्या काळामध्ये वाटायचं. पण नंतर दादांच्या जवळ जसं गेलो आपण वेगवेगळ्या मुलाखतींद्वारे, कधी भेटण्याचा योग आला, तेव्हा जाणवलं की दादा जसे वरून दिसतात तसे नाहीत, आतमध्ये एकदम मवाळ असलेला आणि आपल्या तुमच्या आमच्या सारख्यातलाच एक नेता आहे असं म्हणजे त्यावेळेस वाटलं. पण प्रचंड राजकीय धुरंधरपणा दादांकडे, म्हणजे पहाटेचा शपथविधी पासून तुम्ही काल परवाच्या महापालिका प्रचारापर्यंत बघितला, प्रत्येक ठिकाणी कुठे थांबायचं, कुठे पुढे जायचं सगळं त्यांना. आता पण तुम्हाला सांगतो महापालिका निवडणुकीमध्ये असं ठरलं होतं, पुण्यात फडणवीसांनी सांगितलं की दोन्ही पक्षांची ताकद तुल्यबळ आहे, त्यामुळे आम्ही वेगवेगळे लढणार आणि आम्ही जर एकत्र लढलो तर 3ऱ्या पक्षांना फायदा होईल. त्यांनी महाविकास आघाडीचं नाव नाही घेतलं, बरोबर, 3ऱ्या पक्षांना फायदा होईल म्हणून आम्ही स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेत आहोत. मात्र
आमच्या महायुतीतला कुठलाही पक्ष एकमेकावर टीका करणार नाही, ही लढत अतिशय मैत्रीपूर्ण अशा स्वरूपाची असेल. पण अजितदादांना माहिती होतं की मागच्या वेळेस विकास कामांवरती आपण मतं मागितली 2017 मध्ये आणि आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं. यावेळेस जर भ्रष्टाचाराविरोधात महापालिकेतल्या जर आपण तुटून पडलो नाही तर पण परत आपण 36 जागा तरी मिळवू शकू का नाही, ह्याच्याबाबत दादांच्या मनामध्ये साशंकता होती. म्हणून मग तुम्ही मागाशी म्हटलं तसं यावेळेस पहिल्यांदा दादा असे आक्रमकपणे भाजपवरती तुटून म्हणजे पहिली पडले. press conference. म्हणजे महाविकास आघाडी एकीकडे तुटली, त्यानंतर त्यातले पक्ष वेगवेगळे लढले. सुषमा अंधारेंची 2-4 ओळी त्या पुनावळ्यातल्या प्रेस कॉन्फरन्सच्या सोडल्या तर एक पक्ष मला महाविकास आघाडीतला दाखवा की ते महापालिकेतल्या भ्रष्टाचाराविरोधात तुटून पडले. नाही नानू, पिंपरी चिंचवडची नाही, आणि यावेळची मला महापालिका निवडणूक पुढचा गाजली. महत्वाचा मुद्दा सांगायचा होता की हे सगळं ते बोलत असताना आपण पत्रकार मित्रांनी विचारलं, मीच विचारलं की दादा राज्यामध्ये तुमची भाजपसोबत सत्ता आहे. म्हणजे भाजपसोबत तुम्ही सत्तेत आहात राज्यामध्ये, मग तुम्ही त्यांच्यावर टीका कसे काय करता? तर दादा म्हटले हे पहा, राज्यामध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचं सरकार होतं तेव्हा पण आम्ही एकमेकावरती टीका करायचो. त्याच्यामुळे आता चुकीचं जर काय घडत असेल इथल्या महापालिकेत तर आमचा स्थानिक पातळीवरती विरोध आहे. देश सुरक्षित आहे तो पंतप्रधान मोदींच्या हातामध्ये. राज्यामध्ये पण देवेंद्रचं नामचं बरं चाललंय, पण इथे काही बरं चाललेलं नाही असं सांगून जो युक्तिवाद केला त्यांनी तो त्यांच्या राजकीय धुरंधरपणाचं नक्कीच द्योतक होता. नाही नाही, हे खरं आहे. आणि त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप झाले पण त्याला ते डगमगले नाही. सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला, त्याच्यावरती आपल्याला वाटत की गेल अजित पवार संपले. पार्थवरती जेव्हा टीका झाली ना, म्हणजे पार्थचं प्रकरण जेव्हा पुढे आलं त्याच्या आधी दादा 2-3 वेळा शहरात येऊन गेले होते आणि आपल्याला असं वाटलं की आता दादांनी लक्ष घातलं. पण पार्थचं प्रकरण बाहेर आल्यानंतर दादा पुन्हा काही दिवस शहरातून गायब झाले. त्याच्यामुळे आपल्यालाही असं वाटलं आता भाजप एकतर्फी लागणार. नंतर दादांनी पुन्हा या महापालिकेत लक्ष घातलं आणि त्यांनी स्वतः सांगितलं की मी महापालिका निवडणूक हातात घेतली, मी नाही जनतेनेच निवडणूक हातामध्ये घेतली आणि मी पूर्ण तयारीनिशी महापालिका निवडणूक लढवणार. पुण्यातही त्यांनी सांगितलं, पिंपरी महापालिकेसंदर्भात पुण्यात वक्तव्य केलं की पिंपरी महापालिका निवडणूक सुद्धा मी तयारीने लढणार आहे आणि खरंच ते तयारीने लढले. त्यांनी तयारी लढल्यामुळे मागच्या वेळेस आपण सगळेजण बोललो म्हणजे की तुम्ही विकासाचं सारखं तुंतुन सांगत बसलात, लोक कंटाळले. तुम्ही महापालिकेतल्या म्हणजे भाजपने तुमच्यावरती जे आरोप केले जसं विठ्ठल रुक्मिणी मूर्तीतला घोटाळा असेल किंवा YCM मधला घोटाळा असेल, ह्याच्यावरती जे रान उठवलं होतं त्याला उत्तर देण्यात राष्ट्रवादी असमर्थ ठरली. ते त्यांनी मान्य केलं. म्हणून आता त्यांनी ठरवलं की आपला प्रचार आक्रमक ठेवायचा. त्यामुळे दादा कुठेही चुकले नाहीत. कर्मधर्म संयोगाने ज्या जागा मिळाल्या असतील म्हणजे किंवा जे 22 लोक भाजपने आयात केले, तुम्ही 22 तिथे हे करा, म्हणजे ह्याच्यामधून 22 वजा करा. राष्ट्रवादी भाजपचे जे आले 84 त्यातून 22 वजा करा. आणि चुकीच्या याच्यामुळे जसं दादांनी सांगितलं की मोरेश्वर बोंडवेंनी मेसेसला उभी केली, नाना काटेंनी मेसेस, असे काही सीट पहा तुम्ही. आणि ऐनवेळेस अपर्णा डोकेंसारखे अवसान घातकीपणा करून भाजपकडे गेलेले लोक हे करा. मग भाजपची संख्या कुठवर येते बघा. आणि त्याच्यामुळे दादांचं गणित बरोबर होतं. काही लोकांनी त्यांना अचानक दगा दिला आणि दादांनी एक गृहीत धरलेलं होतं म्हणजे आहे त्या परिस्थितीमध्ये व्यवस्थापन कसा करावं हे भगवान श्रीकृष्णाचा आदर्श त्यांनी घेतलेला मला दिसला ह्या निवडणुकीमध्ये की असं होतंय तर आपण हे करायला पाहिजे. तुम्ही बघा, मी मगाशी सांगितलं की माणूस इंटरव्ह्यू घेतले त्यांनी, तिथे त्या इंटरव्ह्यू मध्ये पण कोणी मुलाखत दिली ते स्पष्टपणे सांगायचे की तू नाही लढायचं, आम्ही ठरवू ते. तुझ्या घरातली 2 नावं तू सांग, मिसेस आणि तू का कोण अजून. तर मग त्याच्यातलं नाव सांगितल्यावरती दादा ठरवत होते आणि प्रभाग क्रमांक पण ठरवत होते. तुम्ही नारायण भैरवाडेंचं उदाहरण बघा. नारायण भैरवाडे कुठे इच्छुक होते? काळभोर नगरला इच्छुक होते. त्याच्यानंतर ते अजून शेजारच्या वार्डात मंगलाताईच्या वार्डात द्या मग दादा मला म्हणत होते. दादांनी सांगितलं नाही, पलीकडे जाऊन उभं राहायचं तू. त्यांचा एक स्वभाव आवडतो मला म्हणून, ते जे आहे ते रोकटोक सांगायचे. ते उगीच काही पुढाऱ्यांचं कसं असतं माहितीये का, पाहू करू बसू बोलू मी सांगतो तुला असं नाही. होत असेल तर होय, नसेल तर काहींना त्यांनी प्रवेशही दिले नाहीत. म्हणजे सांगितलं स्पष्टपणे, बाबांनो माझा तिथे पक्षाचा हा माणूस आहे, तुम्हाला मला तिकीट देता येणार नाही, थांबायचं असेल 5 वर्ष तर थांबा, किंवा आपण कॉप मध्ये किंवा कुठे पक्षाच्या पातळीवरती काय करता आलं तर बघू. मग ज्यांना यायचं ते आले. दादा हा पिंपरी चिंचवडसाठी ना महाराष्ट्राचा इतिहास झाला आता. बरोबर. या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राचं राजकारण किंवा पिंपरी चिंचवडचं राजकारण दादांच्या शिवाय
तू कसं पाहतोस? फार अवघड आहे. म्हणजे मी येता येताच तुम्ही मला जेव्हा निमंत्रित केलं मुलाखतीसाठी, खरं तर मी खूप म्हणजे मला वाईट वाटलं ह्या सगळ्या घटनांचं. आणि मी विचार करत होतो की जसा शिवसैनिक असतो ना, की तो त्याला काहीच नाही मिळालं तरी संघटनेत राहतो. आता पळापळी झाली, एकनाथ शिंदेनी शिवसेना फोडली वगैरे, आत्ताच्या घटना सोडून द्या, पण बाळासाहेब असतानाच्या काळातलं तुम्ही पहा. त्याच्यानंतरचा मी एक असा पक्ष पाहिला, राष्ट्रवादी काँग्रेस, की जिथे नेत्यावरती प्रचंड निष्ठा आहे. निष्ठा आहे. तुम्ही या शहरामधले नाना काटे बघा, अजित गव्हाणे बघा, शरद पवारांकडे गेले, परत इकडे आले. संजोग वगैरे पण मध्यंतरी संपर्कात होते. महेश लांडगेंनी त्यांना जर तिकडे वळवलं नसतं तर त्यांचाही अर्धा जीव राष्ट्रवादीत अडकलेला होता. विलास लांडे बघा, विलास लांडे राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर म्हटले की शरद पवार माझ्या देवाऱ्यामध्ये ते, पण ते पण परत अजितदादांकडे. ही माणसं राहू शकत नाही एवढं ह्या लोकांना. योगेश बहल असतील, योगेश बहल स्वतः म्हणाले निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा, पराभवानंतर पण ते म्हणाले की अजितदादांवरती आमचं प्रेम होतं म्हणून मी राष्ट्रवादीत राहिलो. मला भाजपची ऑफर होती, मला वेगवेगळी पदं ते देऊ इच्छित होते, आमदारकीची ऑफर होती, आणखी काही मला ऑफर दिल्या होत्या भाजपने, पण मी दादांवरच्या प्रेमापोटी इथे राहिलो. असे जे लोक दादांवरच्या प्रेमामुळे थांबले होते राष्ट्रवादीमध्ये, हे मला नाही वाटत आता भविष्य काळामध्ये राष्ट्रवादी सोबत राहतील. आणि ह्याचा सगळ्याचा फायदा भाजपला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे होण्याची चिन्ह आहे. आणि दुर्दैव हे की ह्याची जागा घेण्यासाठी शिवसेनेकडे सुद्धा कोणी नेता नाही असा प्रगल्भ विचाराचा. काँग्रेस फार संपलेली आहे. आणि शिवसेनेला सध्या इथे पिंपरी चिंचवड बाबत बोलायचं झालं तर शिवसेनेला साधा शहर प्रमुख नाहीये. काँग्रेस सुद्धा शहराध्यक्ष पदाचा कैलास कदमांनी राजीनामा दिल्यानंतर शहराध्यक्षा विना निवडणूक लढली. परत शिवसेना सुद्धा विना शहर प्रमुखाशिवाय निवडणूक लढली. ह्या परिस्थितीमध्ये अजितदादांची जागा घेईल, किंबहुना राष्ट्रवादी बरोबरच राष्ट्रवादी जर संपत चालली या सगळ्या प्रकारामुळे तर त्यांना पर्याय म्हणून कोणतरी विरोधक उभे राहतील अशी सुतराम शक्यता दिसत नाही. आणि हे लोकशाहीच्या दृष्टीने मला खूप असं घातक चित्र दिसतंय. म्हणून आपण जे बोलतो की अजित सगळ्यात महत्वाचं हे की हा अपघात असा अचानक पद्धतीने जो झालेला आहे, हा घातपात तर नाही ना, अशा दृष्टीने सुद्धा या सगळ्या याची एक चौकशी करण्याची गरज आहे. म्हणजे मगाशी माजी आमदार विलास लांडेंनी सुद्धा ही मागणी केली की ह्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे. म्हणजे एकदम असं एवढा मोठा VIP व्यक्ती या अपघातामध्ये जातो, मग सामान्य माणसाचं हे काय आहे? म्हणजे प्रवासातलं हे किंवा त्याच्या सुरक्षिततेचा काय, असाही प्रश्न या निमित्त उपस्थित झाले आहेत. त्याच्यामुळे त्याची चौकशी होणं खूप गरजेचं आहे. यापूर्वी आपल्या देशामध्ये अशा प्रकारे म्हणजे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री गेले अपघातामध्ये, नंतर यापूर्वी संजय गांधी गेले, संजय गांधी आपण नंतर माधवराव सिंधिया गेले. म्हणजे असे अनेक नेत्यांची यादी आहे. मागे देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा 2-3 वेळा बचावले फडणवीस साहेब, पण फडणवीस बचावले त्याच्यामध्ये. बरोबर. खरं तर म्हणजे VIP व्यक्ती ज्यावेळेस विमान प्रवास करत असते, हेलिकॉप्टर प्रवास करत, कुठल्याही वाहनाने प्रवास त्यावेळेस त्या बाबतीमध्ये ती काळजी घ्यायला पाहिजे, ती काळजी घेतली जात नाही हे दिसतं. पण अजित पवारांच्या अप्रोक्ष महाराष्ट्राचं राजकारण कसं, असा ज्यावेळेस आपण विचार करतो ना, तर मला तर महाराष्ट्राचं राजकारण आता या पुढच्या काळामध्ये अगदी एकारलेलं दिसतंय. ह्याच्यामध्ये राष्ट्रवादी गलित गात्र झालेली दिसते. अजित पवारांचे जे खासदार, आमदार किंवा मंत्री जे आहेत, अक्षरशः ढासाढासा रडत आहेत की त्यांना आधार हरपल्यात हरवते. एक छत्र असतं, ज्या छत्राखाली आपण काम करतो, जो नेता असतो त्या एका नेत्याच्या खाली एक अजित पवार म्हणजे राष्ट्रवादीचं एक खामी नेतृत्व होतं. दुसरी तिसरी फळी आता खाली आपण पाहतो, सुनील तटकरे काय किंवा इतर बाकी प्रफुल्ल पटेल किंवा हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, आता ही नेते सुद्धा हतबल झालेले आहेत. म्हणजे राज्याच्या नेतृत्वामध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं इतकं सख्य होतं. ठीक आहे, महापालिका निवडणुकीमध्ये प्रचार जो झाला त्याच्यामध्ये ते तितके मॅच्युअर नेते होते की ते विसरून जातात आणि पुढे चालतात. परंतु देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जी आता दुरी निर्माण झाली, दरी निर्माण झालेली आहे, त्या परिस्थितीमध्ये अजित पवार हे भाजपसाठी फार मोठा आधार होते. बरोबर. आणि जरी दोघांची वैचारिक बैठक नसली तरी सुद्धा, वैचारिक मैत्री नसली तरी ते मैत्री होती त्यांची, वैचारिक त्यांची विचारसरणी थोडी वेगळी होती. परंतु अजित पवारांना बरोबर घेण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा त्याच्यामध्ये फार मोठा दूरचा प्रवास समोर होता. आता अजित पवार गेल्यामुळे राष्ट्रवादीला पुढचा वाली कोण हा सुद्धा फार मोठा प्रश्न. पिंपरी चिंचवडचं तर पोकळीच आहे. पिंपरी चिंचवडचं राजकारण सुद्धा आता या पुढच्या काळामध्ये एकदम एकारलं दिसेल. पुणे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आता जिल्हा परिषदच्या निवडणुका 5 तारखेला आहेत.
कदाचित अजित पवारांच्या या शोकाकुल परिस्थितीमध्ये जी परिस्थिती असते त्याच्यामुळे राष्ट्रवादीच्या सगळ्या जागा निवडून येतील, महाराष्ट्रात राष्ट्रवादीची संख्या वाढेल सुद्धा. परंतु प्रॅक्टिकली जर विचार केला राजकीय परिस्थितीमध्ये तर राष्ट्रवादी पुढे सगळा अंधार आहे. पार्थ पवार नेतृत्व करतील का नाही माहीत नाही, किंवा अजित पवारांच्या रोहित सौभाग्यवती किंवा- या नेतृत्व करतील ते पण सांगता येत नाही. रोहित पवार हे शरद पवारांच्या तालमीमध्ये तयार झाले. अजित पवारांच्या खालोखाल एक ते कणखर नेतृत्व आहे, रोखटोक आहे अजित पवारांच्या चालीवर. परंतु ते आता कुठे 8-10 वर्ष त्यांना होत आलेले आहेत लिडरशिप करताना. त्याच्यामुळं पुढे सगळा अंधार दिसतो. पवार कुटुंबियावरती हा सगळ्यात मोठा आघात आहे. जरी त्या आता सुनेत्रा पवार खासदार आहेत, सुप्रिया खासदार आहेत, पवार साहेब स्वतः राज्यात देशात आहेत, तरी सुद्धा अजित पवारांशिवाय पवार कुटुंब हे सुद्धा थोडं अधांतरी वाटतंय त्याच्यामध्ये. म्हणजे हे नेते डेव्हलप होतील. सुप्रिया 3 टर्म 4 टर्म आता खासदार झालेले आहेत, परंतु महाराष्ट्राने त्यांना अजून स्वीकारलेलं नाही. महाराष्ट्राने अजित पवारांना ज्या पद्धतीने स्वीकारलं होतं ग्रामीण भागात काय किंवा शहरी भागामध्ये काय, तितकं अजून सुप्रिया सुळेंना स्वीकारलेलं नाहीये. त्याच्या खालोखाल आता रोहित पवार. म्हणून महाराष्ट्राचं राजकारण सुद्धा पूर्णतः भाजपच्या बाजूने झुकणार हे आता क्लिअर कट आहे. कारण का राष्ट्रवादीला आधार दिसत नाहीये. छगन भुजबळ असू द्या, दिलीप वळसे असू द्या, त्यांचे बाकी सगळे नेते असू द्या राष्ट्रवादीचे, हे सगळे आता तसे वयोमानानुसार वय हा फॅक्टर त्यातला पाहिला तर ते सुद्धा थकलेले आहेत, दमलेले आहेत. आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवरती भाजपने जे आरोप केलेले आहेत ती सगळी घाबरलेले. त्याच्यामुळे अजित पवार कणखर होते. एक नेता आपला भक्कम असला की बाकी मागचं फौज कसे ते लपून जातं त्याच्यामध्ये. आता तो आधारच सगळ्यांचा गेलेला आहे. त्याच्यामुळं राष्ट्रवादी सुद्धा गलित गात्र झालेली आहे. असे एक खांबी तंबू जे असतात ना, एका व्यक्तीवर आधारित. इंदिरा गांधी होत्या तेव्हा काँग्रेस एकदम काँग्रेस अवस्थेत होती. बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत शिवसेना एकदम जोरात होती. तर अशा पक्षांनी पर्यायी नेतृत्व तयार करून ठेवणं खूप गरजेचं आहे. हा धडा या घटनेने, म्हणजे वाईट घटनांचा विचार करू नये, निगेटिव्हिटी म्हणून नव्हे, पण राजकीय पक्षांनी आपली पर्यायी व्यवस्था नेहमी तयार ठेवली पाहिजे. हा धडा या घटनेने निश्चितपणे घालून दिलेला आहे. मला ह्याच्यामध्ये एक दिसतं नंदू की आता राष्ट्रवादीला सावरायचं असेल तर दोन्ही राष्ट्रवादींनी एक झालं पाहिजे. शरद पवारांच्या नाही मगाशी तो मुद्दा राहिला माझ्याकडून की बघा तुम्ही दुर्दैव की जेव्हा 2 राष्ट्रवादी वेगळ्या झाल्या, अजित पवार पहाटेच्या शपथविधीला गेले, परत माघारी फिरले, नंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना पुन्हा जिद्द ठेवून आपल्या मंत्रिमंडळात घेतलं, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा परिवार पूर्णपणे दुखावला गेला. खूप वाईट वाटलं. म्हणजे दादांची बाजू घ्यावी जसं शिवसेनेत झालं, राजची बाजू घ्यायची, उद्धव साहेब कोणता झेंडा घेऊ हाती, अशी राष्ट्रवादीतल्या अनेक जणांची अवस्था झाली. काही जण दोघांकडे पण जायचे. इतकं त्यांना ते दुःखी होते. आणि या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने का होईना 2 राष्ट्रवादी एकत्र आल्या. काही मतदारसंघात ठीक आहे की मैत्रीपूर्ण लढत झाली. अजितदादांनी 4 वेळा भाषणात उल्लेख केला, माझ्या काकाच्या कृपेने मला काही कमी नाहीये, मी कधी कोणाचा 1 रुपया घेतला नाही, कुठल्या कार्यकर्त्याकडून 1 रुपया घेतला असेल तर सांग. म्हणजे काकांचा त्यांनी वारंवार उल्लेख केला आणि परत त्यांनी संकेत दिले की आम्ही 2 राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतो. अशा दिशेने वाटचाल चालू असतानाच नेमकी ही घटना घडली ना, ते पण एक राष्ट्रवादी परिवाराच्या दृष्टीने खूप वाईट घटना आहे. ते आम्हाला तर वाईट वाटणारीच आहे, पण राष्ट्रवादी परिवारासाठी अतिशय दुःखद अशा प्रकारची घटना आहे. नाही, मनाला चटका लावून जाणारी ही घटना आहे तसं पाहिलं तर. आणि अशा परिस्थितीमध्ये आता हे सगळे विधिमार्ग होतील वगैरे. अजित पवारांना श्रद्धांजली म्हणून किमान या पुढच्या काळात त्यांच्या कार्यकर्ते नेते यांनी स्वतःला सावरलं पाहिजे आणि त्यांच्या विचारांचा वारसा या पुढच्या काळामध्ये तो कसा चालवता येईल यासाठी त्यांनी भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे. ही खरी त्यांना आणि पळपुटेपणा सोडला पाहिजे. अजित पवार त्यांचं भोसरीतलं भाषण मला आवडतं, असं नाही केलं तर पवारांची अवलाद सांगणार नाही. हा त्यांचा जो स्वभाव, त्यांचा करारी बाणा, त्यांनी जी सगळी टीका केली होती त्या टीकेचं आता निवडून आलेले महापालिकेतले सगळे सदस्य नगरसेवक ज्यावेळेस त्यांना भेटायला गेले होते त्यांचा अजित पवारांनी सत्कार केला. त्यावेळेस अजित पवारांनी पुन्हा एकदा सांगितलं, निक्षून सांगितलं, आपण जे सगळे आरोप केलेले आहेत, जे मुद्दे सगळे उपस्थित केलेले आहेत ते तुम्ही या पुढच्या काळामध्ये सभागृहामध्ये लावून धरले पाहिजे. म्हणजे ते त्यांच्या एक दिलेला शब्द, अजित पवारांचा दिलेला शब्द ते भाषणात सांगायचे, हा अजित पवारचा शब्द आहे, त्यांची जी स्टाईल होती. पण त्यांचे दिलेले विचार, त्यांचा वारसा हा या पुढच्या काळामध्ये चालवण्यासाठी जर ही पुन्हा आता राखेतून पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे राष्ट्रवादीने भरारी घ्यायला हरकत नाही, घ्यायला पाहिजे. ती खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करू. आणि अजित पवारांसारखं
दूरगामी नेतृत्व, दूरगामी नेता, एक अत्यंत हळवा मनाचा नेता, महाराष्ट्राला आज जो आघात झालेला आहे महाराष्ट्रावर, पवार कुटुंबावर किंवा राष्ट्रवादीवरती, त्याच्याकडे आपण जर पाहिलं तर त्यातून काहीतरी शिकलं पाहिजे. तीच खरंच अजित पवारांना श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं. जन हो, खरंच हा दुःखद प्रसंग आहे. याविषयी इतकं बोलाल त्यांच्याविषयी तितकं कमी आहे, कारण 30-35 वर्षाचा पिंपरी चिंचवड शहराचा आणि त्यांचा जो सलोखा आहे त्या ह्याच्यातून आपण विचार करण्याचा प्रयत्न करतो. नंदकुमारजी, तुम्ही आमच्या ह्या चर्चेसाठी आलात, खूप खूप धन्यवाद.